हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहून घेऊयात गोड चटणी, चिंच गुळाची चटणी. चला तर यासाठी साहित्य काय काय आणि बनवायची कशी ती आपण पाहून घेऊया. आता एका मोठ्या भांड्यात मी 4.5 कप पाणी घेत आहे आणि ते पाणी मी उकळवण्यासाठी ठेवत आहे. ही चटणी चवीला खूप छान लागते. वेगवेगळ्या पदार्थांबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तर आता ह्या पाण्याला उकळी येत आहे. इथे मी अर्धा कप चिंच घेतलेली आहे. ही चिंच मी यात ॲड करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून ही चिंच एकदम सॉफ्ट होईल. गरम पाण्यात उकळता उकळता एकदम सॉफ्ट होईल. त्यानंतर मी यात पाव कप इतके खजूर मी घातलेला आहे. खजूरचे मी आठ्या काढलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे. गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप मी साखरसुद्धा घातलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आता हे काही एकसारखं मिक्स करत राहायची गरज नाही. हे उकळू दे, कारण हे खाली काय बुडाला लागणार असं काहीच साहित्य आपण घातलेलं नाही. त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून मी मीठ घातलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याचं पावडर इथे अर्धा टीस्पून मी घातलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर मी 1 टीस्पून घातलेली आहे. आता ही चटणी आपण होममेड करणार आहोत, म्हणजे हॉटेल्समध्ये किंवा गाडीवर मिळते त्यापेक्षा थोडीशी वेगळी मी ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बाजूला हे सगळं साहित्य उकळतं आहे, तर दुसऱ्या गॅसवर आपण एका भांड्यात 2 टीस्पून तेल घेतलेलं आहे. त्यात मी अख्खे धणे, बडीशेप आणि अख्खं जिरं मी प्रत्येकी 1-1 टीस्पून एवढं घेतलेलं आहे. 8 ते 10 मी काळे मिरे घेतलेले आहेत. 2 इंच एवढं होईल एवढी मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 1 मोठी काळी वेलची घेतलेली आहे आणि 2 पिंच म्हणजे 2 चिमूटभर मी हिंग घेतलेला आहे. आता हे सगळं आपण या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्याचा या गरम मसाल्यांचा सगळा अर्क त्या तेलामध्ये जाईल अशा पद्धतीने ते आपण करून घेतलेलं आहे आणि त्याचा आता या चटणीला आपण तडका देणार आहोत. अतिशय छान ही चवीला चटणी लागते असा जर तुम्ही तडका दिलात तर. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि मगाशी 4.5 कप पाणी घातलेला होता, तो आता आपल्याला केवळ 2 ते 2.25 कप पाणी ठेवायचं आहे. इतकं हे उकळून उकळून आपल्याला आटवून घ्यायचं आहे. ह्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकताय. थोडंसं जाडसर हे ऑलरेडी झालेलं आहे आणि आपल्याला हे थंड करून, म्हणजे गरमागरमच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड करून ती चटणी थोडीशी जाडसर नक्कीच होईल. तर मी गॅस फ्लेम इकडे बंद करून घेत आहे आणि लगेचच दुसरं एक भांडं घेऊन आणि एक गाळण घेऊन त्या गाळणीवर आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तर हे मी आधी मिक्स करून घेत आहे आणि नंतरच ते गाळणीवर मिक्स करून घेत आहे. गाळणीवर टाकल्यानंतर आपल्याला हे स्पॅच्युलाच्या मदतीने थोडंसं दाब देऊन हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण चिंच आहे, खजूर आहे, ते थोडंसं जाडसर असतं. या गाळणीतून पटकन गाळून होत नाही, त्यामुळे आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीनेच ते दाब देऊन असं गाळून गाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय की मी हे सगळं ओतलेलं आहे. अगदी गरमागरम असतानाच मी हे ओतून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीनेच मी हे छान असं गाळून घेतलेला आहे. आणि हा जो चोथा उरलेला आहे तो चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि गाळणीच्या खाली जे लागलेलं आहे जाडसर तेही आपण काढून घ्यायचं आहे. आणि चटणी म्हणाल तर एकदम जाडसर अशी झालेली आहे आणि ऑलरेडी ती गरमच आहे. ती थंड झाली की अजून जाड होईल आणि ती जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर ती अजून जाडसर बनेल. हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त जाडसर अशी आपली चटणी बनलेली आहे. तर आता
मी स्वच्छ एकदम सुक्या एका बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवत आहे. तुम्ही मसाला पुरीबरोबर किंवा कुठल्याही चाटबरोबर तुम्ही पाणीपुरीत म्हणा किंवा शेवपुरीत म्हणा किंवा तुम्ही हे खाताय भेळपुरी खाताय त्यात म्हणा किंवा कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही ही चटणी सर्व करून घेऊ शकता. वडापावमध्ये तुम्ही खाऊ शकता, समोस्याबरोबर खाऊ शकता, भज्जी बनवली भज्जीबरोबर खाऊ शकता. कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही ही चटणी सर्व करून देऊ शकता. अतिशय सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी घरगुती स्टाईलची ही चटणी तयार केलेली आहे. तुम्हाला जर अजून वेगळे वेगळे प्रकार चटण्यांचे हवे असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहा. आणि अजूनही आपण ह्याच चटणीचे 2 प्रकार मी अजूनही तुम्हाला देऊ शकते. म्हणजे गाडीवर आपल्याला चटणी मिळते ती गाडीवरची चटणी आणि हॉटेलमध्ये चटणी मिळते ती हॉटेल स्टाईलची चटणीसुद्धा मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ नंतर कधीतरी तुम्हाला देईन. पण आता सर्वप्रथम मी ही घरगुती स्टाईलची चटणी बनवलेली आहे. ती तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि स्नॅक्सबरोबर ही सर्व करा. अतिशय सुंदर चवीला भन्नाट लागणारी ही चटणी आहे. आता मी ही फ्रीजमध्ये उचलून ठेवत आहे. जेव्हा लागेल तेव्हा मी ही काढून सर्व करून घेणार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय.